गंगू, तो डबा दे बरं इकडे. काय गो, जमेल ना तूच? हो. दे. आणि हो, तुझी भाजी निवडून झाली की दाणे घे हो कुटायला. हो. तुमच्या जाऊबाई रमासाहेब जातायत मुंबईत, मग भरपूर त्यांना फराळ बांधून द्याव्या, खावा की नको? हो. काय गो, कुठे जायच्या त्या? मुंबईस. हा, नाही, मला आपले वाटले होते हो की तुम्हा दोघा नवरा बायकोंना बरोबर घेऊन जातील मुंबईत. हो. मग न्यावयाचेच हवे होते काय हो वहिनी? हो ना. अहो, त्या सवड कुठे आहे विचार करायास. माधवाच्या पायास तर मुळी भिंगरीच लागलेली आहे. घराच्या वाट्याला येतोच कुठे घरचा पुरुष. बिचारा सगळ्यांचे सगळे काही करतो, पण हा आपला बघावे तेव्हा फिरतीवर. नाशकाहून आला तो थेट धुळ्याच गेला. धुळ्याहून आला तो थेट बदलीचे मुंबईला जाण्याचे पत्र घेऊन. इथे येऊन जेमतेम पाय लावलेन घराला. तोच आता मुंबईला जाण्याची तयारी. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणतात ना, तसे झाले आहे त्याचे. पण सार्वजनिक काकांच्या जाण्याने मोठाच धक्का बसलाय त्या. तो पुण्यापासून लांब जातो आहे ना, ते एका परीने चांगलेच आहे त्याच्यासाठी. अगो माई, पण आता मुंबईहून पुण्यास येणे सोयीस्कर झाले आहे, तेव्हा माधवा आता सारखा सारखा इथे येईल अशी आशा बाळगायची. ते मात्र आता तू विसरो ताई. अगो, वडील बायकांना आणि ह्या नव्या नवरा बायकोंना बरोबर चुकवून दोघंच्या दोघं जातात की नाही बघ. आता रमतील तिकडे राजा राणी. अगो, टपाल धाडण्यापुरती जरी आपली आठवण आली ना तरी खूप म्हणायचे हो. आणि आपण ते आले की आले आले म्हणत त्यांचे स्वागत करायचे आणि निघाले की फराळाचे डबे भरून द्यायचे. बाकी विचारतंय कोण आपल्याला? काय झालं हो पांडू काका? अशा का किंचाळल्या त्या? हो, तेच काही कळना. मी काय भूत वाटलो का काय त्यांना? तुम्ही बोलला असाल काहीतरी. छे छे, अहो सवडच कुठं दिली त्यांनी. त्यांनी मला बघितलं किंचाळला आणि पळाला. अरे देवा. काय रमाबाई, कशी वाटली मुंबई प्रथम दर्शनी? छानच. पाहतच राहिले मी. मोठाले रस्ते, जिकडे तिकडे बग्या, आणि हो, पुण्यासारखे वाडे नाही दिसले जास्त. वेगळ्याच वाटल्या इमारती आणि घरे. आता सारी मुंबई पाहावयाची आहे फिरून. अर्थातच. आम्ही मुंबई शिकावयास होतो तेव्हाची मुंबई आता खूपच बदलली आहे, वेगाने वाढते आहे. त्यामुळे मुंबई पाहावयाची उत्सुकता आम्हासही आहे. परंतु आपण आत्ताच आलो आहोत, थोडे स्थिर होऊया, मग रोजचा फेरफटका मारावयाचा आहेच. शिवाय आता अन्नपूर्णाबाईंसोबतही तुम्हा स्वतंत्रपणे जाता येईल. हो, आणि अहो, त्यांची मुलगी शांता, तीही माझ्याच वयाची आहे ना. आता ओळखही होईल आणि छान सोबतही होईल तिची. फारच उत्साह वाटतोय मला. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हा त्यांच्याच घरातून येतोय का आवाज? मी जाऊ? हो, तोवर आम्ही सामान उतरवून घेतो. हो. पांडू, हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. सदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो. छान.
आता काल जी सुवचनं शिकवली होती ती म्हणा पाहू. काय झाले? कालच शिकवली होती ना? इतक्यात विसरलात? ठीक आहे, मी एक ओळ म्हणते म्हणजे तुम्हास आठवेल. न निश्चय कधी ढळो, कुजनी वगल बाधा टळो. म्हणा. नाही आठवते? म्हणा. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. नमस्कार करते. सुखी राहा. तुम्ही मुंबईस येणार हे कळल्यापासून किती आनंद झालाय म्हणून सांगू. हो ना, आणि आता तर अगदी शेजारी. आम्हासही फार आनंद झालाय. बरे का? या सौभाग्यवती रमाबाई महादेव रानडे, न्यायमूर्ती रानड्यांच्या सुविद्य पत्नी. न्यायमूर्तींची बदली आता मुंबईत झाली आहे आणि आता उभयता आपले शेजारी झाले आहेत. सुखी ना. असू दे असू दे. रमाबाई, तुम्ही तुम्ही कधी आलात? आत्ताच. नमस्कार करते. सौभाग्यवती भव. आणि आमचे मित्र वर्य कुठे आहेत? आत्ताच येत आहेत घरात. सामान उतरविणे चालू आहे बग्ग्यांमधून. मी आधी इकडे आले यांस भेटावयास. बरे, त्यांना भेटून येतो. संपूर्ण घराची साफसफाई करून ठेवावयास सांगितली होती मी रखमेस. अगो बाई, त्या झाडलोट करीत होत्या बाहेर, तर आमच्या पांडू काकांच बघून घाबरल्या आणि किंचाळून आत धावत सुटल्या. जाऊबाई, आम्ही स्वयंपाकास लागतो. ठीक आहे. बरी रमा, ही माझी शांता. किती वर्षांपासूनची आस होती भेटावयाची, आज अखेर पूर्ण झाली. हो ना, मीही आईकडून तुमच्याबद्दल खूपदा ऐकले होते. तुम्ही खाल्लेला उन्हून मेतकूट भात आणि हातास बसलेला चटका. आई नेहमी सांगते, त्यामुळे आपली ओळख आहेच असेच वाटे नेहमी. हो, आणि कधी कधी क्षणार्धात मने जुळतात आणि वाटते की वर्षानुवर्षांची ओळख आहे. खरेच. बरे, मी जरा त्या स्वयंपाकास मदत करते. आलेच. शांता, लहान वयातच लग्न झाले तिचे आणि 12व्या वर्षी वैधव्य आले. आमचेही घरी वातावरण कर्मठच, त्यामुळे तुम्हास ती या रूपात दिसते आहे. परंतु आम्ही उभयतात तिला सगळ्यांमध्ये मिसळून वागवतो. आता शिकते आहे ती आणि पुढे लवकर चांगला वर बघून तिचा पुनर्विवाह करून देण्याचा निश्चय आहे आमचा. तो निश्चय लवकरच प्रत्यक्षात उतरेल.
मुंबई नगरीत आपले पुनश्च स्वागत माधवराव. भांडारकर, आम्ही देखील त्याच आठवणीत बुडालो होतो. या मुंबईतच आपली पहिली भेट झाली. होय, विद्यार्जनाची आस मनी बाळगून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आपण विद्यार्थी, पण असा स्नेह जुळला की जन्मजन्मीचे नातेच असावे. होय, धुळ्याहून आमची मुंबईत बदली झाली तेव्हा आम्ही अगदी आतुर झालो होतो येथे यावयास. एकतर तुमचा शेजार लाभणार आणि विद्यार्थी दशेतील ते दिवस पुन्हा येणार असे वाटत होते. परंतु होय, दरम्यान सार्वजनिक काका आपल्या हृदयावर कायमचा आघात करून गेले. ते दुःख भरणे मोठे कठीण. भांडारकर, मुंबईत येण्याचा आधीचा उत्साह वेगळाच होता. परंतु येथे आता तुमच्या आधाराने काका जाण्याचे दुःख भरून येईल. निदान वरवरचे तरी असे वाटते आहे. परमेश्वराने काकांस नेले आणि आम्हास येथे पाठविले ते ह्याच हेतूने असे दिसते. होय माधवराव, एकत्र बसून काकांच्या आठवणी काढल्या तर मनाला थोडा आधार वाटेल हे खरे. यापूर्वीही आपण आम्हास असाच आधार दिला होता. येथेच याच मुंबईत आमच्या डोळ्यांचे दुखणे निपजले होते त्यावेळी. होय होय, मोठा दुर्धर प्रसंग होता तो. डॉक्टर भाऊ दाजींनी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. एकही अक्षर वाचायचे नाही म्हणून. अतिवाचनानेच उद्भवले होते सारे. होय, डोळ्यांवर 6 महिने पट्टीच होती मुळी. परंतु तुम्ही साऱ्या मित्रांनी आळीपाळीने आम्हास वाचून दाखवून आमचा अभ्यास करवून घेतला. पण तुमची चिकाटी ही अजब होती माधवराव. परावलंबी होऊनही निश्चय सोडला नव्हता. आणि तुम्ही कधीही वाचनाचा कंटाळा केला नाहीत. या साऱ्या परोपकाराच्या प्रपंचामुळे तुम्हास 5-6 तासच झोप मिळत असे. आणि शेवटी झोप अनावर होऊ नये म्हणून शेंडी खुंटीस बांधून जागे राहावे लागत असे. इतके करूनही विद्यापीठाने घोटाळा केला तो केलाच. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत आमचे नावच नव्हते. आठवतो आहे. आमच्या डोळ्यासमोर तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आहे. शेवटी सर अलेक्झांडर यांनी ही चूक शोधून काढली आणि तुम्ही केवळ BA नाही तर BA ऑनर्स झाला. आता मौज वाटते आहे. परंतु त्यावेळी मात्र आपल्या साऱ्यांच्याच मनात मोठीच खळबळ उडाली होती. परंतु भांडारकर, आम्हास नेहमी असे वाटते या विद्यापीठाकडून तुमच्यावर कायम अन्यायच होत गेला. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तुम्ही कायमच उदारता दाखवली आणि तुमच्या या मोठेपणाचे फळ तुम्हास एक ना एक दिवस नक्की मिळेल याची आम्हास खात्रीच आहे. मुंबईतील आपल्या साऱ्या मित्रपरिवारास आपण येथे येण्याचा अतिशय आनंद झालेला आहे. आता येथे काय काय करता येईल याच्या योजना आखण्यासाठी सारे उत्सुक आहेत. तेव्हा आपण कामात रुजू होण्यापूर्वी एक निवांत भेट व्हावी अशी साऱ्यांची इच्छा आहे. होय होय, एकदा कोर्टाचे चक्र सुरू झाले म्हणजे पुरता वेळ सापडावयाचा नाही. भांडारकर, तुम्ही साऱ्यांना तातडीने निरोप पाठवा. आम्ही साऱ्यांस भेटावयास उत्सुक आहोत. अहो, तुम्ही सांगण्याआधीच आम्ही साऱ्यांना निरोप धाडला आहे. एव्हाना येतीलच सारे. उत्तम केलेत. नाशिक आणि धुळ्याचा माझा अनुभव अगदी वेगळा होता आणि आता येथे मुंबईत तर अगदीच निराळे वाटते आहे. हवामान, वातावरण सारेच. खरे तुमचे. आम्ही प्रथम पुण्याहून येथे आलो ना तेव्हा आम्हासही असेच वाटत होते. पण आमच्याकडची मंडळी सगळी कोकणातली, त्यामुळे त्यांना पुण्यापेक्षा मुंबईत जवळची वाटली. नारळांच्या बागा, समुद्र आणि इथली दमट हवा. अगो बाई, आपण गोष्टी काय करत बसलोय? तुम्हालाही बरेच आवरायचे असेल ना अजून? खरेच की जेवणाची सारीच तयारी व्हावयाची आहे अजून. नाही हो रमाबाई,
आज तुमचं जेवण येथेच आहे. काही काळजी करू नका. आज फक्त गप्पा आणि विश्रांती. कामे सगळी उद्यापासून. अगो बाई, म्हणजे सारे काही ठरवूनच ठेवले आहे तर तुम्ही. पण चालेल, आवडेलच मला. आणि हो, सारी कामे तुम्हाच पडू नयेत म्हणून गोदाबाईंना पण मी सांगितले. त्या तुम्हाला मदत करतील. हं? बरे, मी आता आटोपून घेते बाकीचे आणि स्नानही उरकून घेते. मी पण येते तुमच्या मदतीस. चला. चला. तर भांडारकर, सगळ्यात महत्वाचे म्हणजे नमस्कार महादेवराव. नमस्कार भांडारकर. अरे काशीनाथ पंत, केळकर, या या या. काशीनाथ पंत, केळकर, वा, फार आनंद वाटला तुम्हाला पाहून. आता यापुढे वारंवार गाठीभेटी होतीलच. हो तर त्याचसाठी तर आलोय. होय, यापूर्वीच्या आपल्या भेटींमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर धावत्या चर्चा केल्या. आता यापुढे दर 15 एकदा अशी आपल्या भेटीची वेळ आखून घेऊ आणि हे सारे विषय जोमाने मार्गी लावू. होय, प्रार्थना समाजाची आपली निरूपणाची जी वेळ आहे त्यानंतरचा वेळ आपण यासाठी राखून ठेवू. होय, अगदी बरोबर. बसा, या भांडारकर. मंडळींचे गप्पांमधून उठण्याचे चिन्ह दिसत नाहीये. बरेच महिन्यांनी मित्रमंडळींची निवांत भेट झालीये. अजून 4 घटका तरी जागेवरून उठायचे नाही. मी काय म्हणते, ही आपली कामे झाली की आपण आपलं जेवून घेऊया. हं? मी कधीच स्वतःच्या आधी जेवत नाही. हवे तर तुम्ही दोघे जेवून घ्या. ठीक आहे, मी बोलावून येते त्यांना. हं? आले. अहो, अन्नपूर्णाबाई,